स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 93. पांडुरंग शास्त्रींनी खिशातून 1 रुपया काढला आणि तो तांगेवाल्याला देत ते म्हणाले, हे घे पैसे तुझ्या घोड्याच्या गवत चाऱ्यासाठी. पैसे घेताना तांगेवाला त्यांच्याकडे आश्चर्याने बघत राहिला. पैसे देऊन पांडुरंग शास्त्री जयश्रीसह निघाले. जयश्रीची मुद्रा समाधानानं खुलली. पांडुरंग शास्त्री तेव्हा मनाशी म्हणत होते, रुपया जास्त देऊन जर माझ्या मुलीला समाधान मिळत असेल तर ते मला हवं आहे. काहीशा विजयी मुद्रेनंच पांडुरंग शास्त्री घरी परतले. आल्याबरोबर निर्मलाताईंनी त्यांना विचारलं, उशीर का झाला? कुणी भेटलं होतं की काय? जी.डी. पारीख भेटले होते. म्हणजे ते रॉईस्ट? हो, त्यांच्याशी बोलत बसलो म्हणून वेळ झाला. एवढं काय बोलणं झालं? अगं, काहीतरी मुद्दे मांडायचे, मग मी ऐकून कसं घेईन? मला समजेल असं सांगाल की नाही? पांडुरंग शास्त्रींनी निर्मलाताईंना थोडक्यात तो किस्सा सांगितला. जी.डी. पारीख हे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीचे होते. त्यामुळे देव धर्म या गोष्टींची ते नेहमी कुचेष्टा करायचे. त्यांच्या घराजवळ एक जैन मंदिर होतं. रोज सकाळी भाविक मंडळी घाईगडबडीनं मंदिरात दर्शनासाठी जायची. जी.डी. पारीख सकाळी दात घासताना त्या मंडळींकडे उपेक्षेच्या भावनेनं बघायचे. त्या भाविकांना ते हसायचे. त्या पारीखांची आज अचानक पांडुरंग शास्त्रींची गाठ पडली होती. त्या भोळ्या भाविकांचा संदर्भ देऊन पांडुरंग शास्त्रींना ते म्हणाले होते, मला खरंच सांगा, देव आहे का हो? माझ्या मते देव वगैरे साऱ्या खोट्या कल्पना आहेत. धर्ममार्तंडांनी त्या निर्माण केल्या आहेत आणि अंधश्रद्धाळू त्याच्या मागे लागलेत. त्यातून ही भाविक मंडळी खरोखर काय मिळवतात कुणास ठाऊक. पांडुरंग शास्त्री त्यांना म्हणाले, तुम्ही बुद्धिवान आहात, तुम्हाला मी काय सांगणार? नाही, मला तुमच्याकडून उत्तर हवंय. देवदर्शनानं त्या भाविक मंडळींना काय मिळतं? देव प्रत्यक्ष येऊन तर कुणाला काही देत नाही, मग काय मिळतं तरी काय? यावर आपल्या करारी आवाजात पांडुरंग शास्त्री म्हणाले, पारीख भाई, तुम्ही चेन स्मोकर आहात. सतत धूर काढत बसता. काय मिळतं त्यातून? कोणतं व्हिटॅमिन मिळतं तुम्हाला? कारणाशिवाय तुम्ही तर काही असं करणार नाही. कारण कारणाशिवाय तुम्ही काही केलं तर तुम्ही बुद्धिमान ठरणार नाही. पांडुरंग शास्त्रींच्या या अनपेक्षित प्रतिप्रश्नानं पारीख क्षणभर गडबडून गेले. मग स्वतःला सावरून म्हणाले, सिगरेटच्या धुरानं नर्व्ह स्टिम्युलेट होतात. मग देवदर्शनानं त्यांच्याही नर्व्ह स्टिम्युलेट होत असतील तर? निदान तुमच्या सिगरेटमधल्या निकोटीनसारखा संसर्ग होण्याचा तरी संभव नाही. उलट सकाळी उठून स्नानादी कर्म उरकून ते देवदर्शनाला येतात, ही गोष्ट अधिक चांगली नाही का? आरोग्याच्या दृष्टीनं कुणालाही संसर्ग होण्याचा धोका नाही. पण तुमचं तसं नाही. तुम्ही तुमच्या नातवाचा पापही घेत नसणार, कारण त्या संसर्गानं दोष निर्माण होण्याचा संभव असतो. अशा तऱ्हेनं पांडुरंग शास्त्रींनी बाजू उलटवल्यानंतर जी.डी. पारीख म्हणाले, माझी चूक माझ्या ध्यानात आली. यापुढे मी त्या भाविक लोकांना हसणार नाही. हा प्रसंग सांगून पांडुरंग शास्त्री निर्मलाताईंना म्हणाले, या बुद्धिनिष्ठ लोकांच्या बुद्धीला फार मर्यादा असतात आणि त्यांच्या बुद्धीबाहेरच्या गोष्टींविरुद्ध ते उगाचच दंड थोपटतात. त्यामुळेच सारा घोटाळा निर्माण झालाय. जाऊ द्या, तुमचं म्हणलं पटलं ना त्यांना? पांडुरंग शास्त्रींनी मान डोलवली. तेवढ्यात छोटी जयश्री बाहेरून आली. दारातूनच ओरडली, दादा, तुम्ही केव्हा आलात? जयश्री पांडुरंग शास्त्रींना दादा म्हणून हाक मारायची. आत्ताच आलो, ये. जयश्री त्यांच्याजवळ जाऊन बसली. कुणाकडे गेली होतीस? शेजारी गेले होते खेळायला. ते जाऊ दे, मला खाऊ आणलात का? तुला कालच सांगितलं ना, बाहेरच्या गोष्टी खायच्या नाहीत म्हणून. निर्मलाताई मध्येच म्हणाल्या, मगाशी पण असाच हट्ट करत होती. मग काय? आपले गोबरे गाल आणखीन फुगवून जयश्री म्हणाली, भाभीनं मारलं मला.
मारलं म्हणजे एक हलका धपाटा ठेवून दिला. नसते लाड चालणार नाही तर मला. पांडुरंग शास्त्रींनी एकदम जयश्रीला पुढ्यात ओढून घेतलं. तिच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवत ते म्हणाले, उगाच हट्ट करायचा नाही बाळा, तुला मोठं व्हायचंय ना. जयश्रीनं मान डोलवली. निर्मला ते तेव्हा म्हणाल्या, तिला आता शाळेत घालायला हवं, 5वं वर्ष लागलंय तिला. शाळेत घालायचं तर मग आमची जयू शिकून खूप खूप मोठी होणार, हो ना. पुन्हा जयश्रीनं मान डोलवली. मग आपल्या केसांचे 2 लांब शेपटे हातात धरून तिनं विचारलं, दादा शाळेत गाणं शिकवतात का हो. गाणं? खरंच तिला गाण्याच्या क्लासलाही घातलं पाहिजे. रेडिओवरची गाणी तोंडपाठ असतात, म्हणते देखील सुरात. निर्मलाताईंच्या या कौतुक मिश्रित बोलण्यावर पांडुरंग शास्त्री म्हणाले, मला तर माहीतच नव्हतं. तुम्ही असता कुठे दादा घरात, सारखे बाहेर जाता. अगं कामं असतात. बरं दाखव एखादं गाणं म्हणून. जयश्री गाल फुगवून म्हणाली, आत्ता नाही बाबा, मी शेजारी खेळ खेळतीये, संध्याकाळी म्हणून दाखवीन. एवढं बोलून ती बाहेर निघूनही गेली. पांडुरंग शास्त्री हसत म्हणाले, अवखळ पोर आहे, केवढा जीव लावला या पुरीनं. त्यांच्यासमोर येऊन बसत निर्मलाताई म्हणाल्या, तिचे नुसते लाड करून भागणार नाही हो, ती फार हुशार आहे. तिला एखादी गोष्ट बिष्ट सांगितली की अगदी तोंडपाठ होऊन जाते. एकपाठी आहे. म्हणूनच मला तिला मोठी करायची आहे. तुम्हाला सांगते, गाणं इतकं सुरात म्हणते आणि हुबेहूब. मग शिकवा तिला गाणं. बघू, थोडी मोठी झाली की शिकायला घालू. आणि शाळेचं काय करायचं. यावर्षी नाव घालू आपण, पुढे बघू कोणतं शिक्षण द्यायचं ते. सध्या तरी मराठी शाळेत जाऊ दे. तेवढ्यात दारावर टकटक झालं. पांडुरंग शास्त्री दाराशी गेले. कोण आहे. दारात उभ्या असलेल्या व्यक्तीनं पांडुरंग शास्त्रींच्या हाती एक पत्र दिलं आणि म्हटलं, आचार्य विनोबा भावे यांनी हे पत्र पाठवलंय. पत्र देऊन तो माणूस निघून गेला. दार लोटून पांडुरंग शास्त्री पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले. कुणाचं हो पत्र. विनोबा भावेंचं. विनोबांचं काही विशेष. बघतो ना. पांडुरंग शास्त्रींनी पत्र उघडलं. त्या पत्रात विनोबांनी म्हटलं होतं, मी सौराष्ट्रात भूदान चळवळीनिमित्त पायी फिरलो. कोणतीही प्रतिष्ठा नसताना आपल्या पाठीशी एवढे लोक आहेत याचं मला फार आश्चर्य वाटलं. आपल्या कार्यानं मी प्रभावित झालोय. आपली भेट घ्यायची माझी इच्छा आहे. आपल्याला बोलवून घेणं मला योग्य वाटत नाही, पण आपल्याला माहीत आहे की मी सध्या भूदान चळवळीसाठी गावोगाव पायी फिरतो आहे. आपण इकडे विमानाने येऊ शकता. आपण जेव्हा याल तेव्हा मी माझी पदयात्राही आपल्यासाठी थांबवीन. हे पत्र विनोबांच्या सहीनंच आलं होतं. पत्र वाचून झाल्यावर पांडुरंग शास्त्रींना एकदम विनोबांशी झालेली पूर्वीची भेट आठवली. विनोबा तेव्हा भूदान चळवळीनिमित्त अहमदाबाद येथे आले होते. तेव्हा भगवद्गीता पाठशाळेत नियमितपणाने येणारा एक सर्वोदय कार्यकर्ता पांडुरंग शास्त्रींकडे आला. विनोबा आणि पांडुरंग शास्त्री यांची भेट व्हावी अशी त्याची मनापासून इच्छा होती. एवढंच नव्हे तर त्यानं भेटीचं आयोजनही केलं होतं. म्हणून 1962 सालच्या नोव्हेंबर महिन्यातल्या एका शनिवारी पांडुरंग शास्त्री त्या सर्वोदय कार्यकर्त्यासमवेत अहमदाबादला गेले. विनोबांना भेटण्यासाठी तिथे अनेक लोक आले होते. विनोबांच्या प्रतीक्षेत ते रांगेत उभे होते. पांडुरंग शास्त्रींनाही रांगेत उभं करण्यात आलं. विनोबा आले तेव्हा प्रत्येकाची त्यांना ओळख करून देण्यात आली. रांग पुढे सरकत होती आणि काही वेळातच पांडुरंग शास्त्रींची भेटीची वेळ आली. त्या सर्वोदय कार्यकर्त्यानं पांडुरंग शास्त्रींची विनोबांची ओळख करून दिली. ओळख करून देताना पांडुरंग शास्त्रींबद्दल नेमकं काय सांगावं हे त्याला सुचेना. म्हणून तो म्हणाला, हे पांडुरंग शास्त्री आठवले. मुंबईच्या श्रीमद भगवद्गीता पाठशाळेत नियमितपणानं प्रवचन करतात. मोठे विद्वान आहेत. आपल्या दाढीवरून हात फिरवीत विनोबा म्हणाले, विद्वान असून उपयोग काय. जितके ते शिकले तितके खेड्यातल्या लोकांना विसरले. त्या सर्वोदय कार्यकर्त्याला पांडुरंग शास्त्रींची नीट ओळख करून देता येईना. तो गप्प बसला. परंतु पांडुरंग शास्त्रीही काही बोलले नाहीत किंवा स्वतःची ओळख करून दिली नाही.
अर्थात तो त्यांचा स्वभावही नव्हता. सेल्फ इंट्रोडक्शन इज नॉट माय कल्चर असं जपानच्या विश्वतत्वज्ञान परिषदेत ठणकावून सांगणारे पांडुरंग शास्त्री असं स्वतःविषयी कुठे गुणगान थोडेच करणार होते. आत्मस्तुती त्यांनी कधीच केली नाही. स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी का ते कार्य करत होते? का काही हेतू उराशी बाळगून ते कार्य करत होते? भगवंताच्या इच्छेनं ते भगवत कार्य करत होते. त्या कार्याची पोच थेट भगवंताकडे होत होती. अन्य कुणाला त्या कार्याचा हिशोब देण्याची काहीच आवश्यकता नव्हती. म्हणूनच पांडुरंग शास्त्रींनी स्वतःच्या कार्याविषयी विनोबांना काहीही सांगितलं नव्हतं. मनात तसा विचारही आणला नव्हता अथवा कोणतंच मतप्रदर्शन त्यांनी केलं नव्हतं. विनोबांच्या सहवासात 10 मिनिटं ते थांबले आणि तिथून थेट मुंबईला परतले. त्यानंतर भूदान चळवळीनिमित्त विनोबा गुजरात, सौराष्ट्रातल्या गावागावात जसजसे फिरले तसतसा त्यांना पांडुरंग शास्त्रींच्या स्वाध्याय कार्याचा परिचय व्हायला लागला. अनेक युवक पांडुरंग शास्त्रींचं नाव घेऊन गीतेचे विचार पोहोचवण्यासाठी गावागावातून, घराघरातून फिरत असतात हे त्यांना दिसून आलं. स्वाध्याय विचाराचा हा प्रभाव पाहून विनोबा थक्क होऊन गेले. आपण अहमदाबादला पांडुरंग शास्त्रींची नीट दखल घेतली नाही याबद्दल त्यांना वाईट वाटलं. एवढं कार्य करूनही पांडुरंग शास्त्रींनी नम्रता सोडली नव्हती आणि कोणताही अभिमान बाळगला नव्हता. याविषयी त्यांना अतिशय कौतुक वाटलं. इतक्या नम्र आणि निरभिमानी कर्मयोगाचा आपण अपमान केला म्हणून त्याबद्दल प्रायश्चित्त हे घ्यायलाच हवं असा विचार त्यांच्या मनात स्थिर झाला. त्यासाठी पांडुरंग शास्त्रींची पुन्हा भेट घ्यायला हवी असंही त्यांना मनापासून वाटू लागलं. म्हणूनच विनोबांनी पांडुरंग शास्त्रींना आता पत्र पाठवलं होतं आणि भेटीची इच्छा प्रदर्शित केली होती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.